नमस्कार, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो मेन मुद्दा आहे की 6 जून किंवा 10 जूनपासून खरंच पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होणार आहे का, ही बातमी कितपत खरी आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आता फॉर्म भरून 1.5-2 महिने झालेले आहेत आणि बऱ्याच दिवस झालं मुलं म्हणतात ग्राउंडची तारखा कधी पडणार आहेत. त्यामध्ये वयवाढीचं अजून एक मुद्दा होता, त्याचं काय झालं, हे अशा भरपूर अडचणी आडतापाय येत आहे. आणि मध्ये 2 ते 3, 4 आले होते पोलीस भरती ग्राउंड 6 जूनपासून SRPFचं सुरू होणार आहे किंवा सोलापूर गट नंबर 10 SRPFचं 6 जूनपासून ग्राउंड सुरू होईल, असं काही बातम्या आल्या होत्या. तर हे बातम्या कितपत खऱ्या आहेत हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. मित्रांनो, परिपत्र तर भरपूर आलेले आहेत. रत्नागिरीचं आलेलं आहे, मुंबईचं आलेलं आहे, सातारचं आलेलं आहे, मीरा भाईंदरचं देखील ठाणे या जिल्ह्यांचे 10 तारखेपासून ग्राउंड सुरू करण्यात यावे असं त्यांचे परिपत्र तुम्ही पाहिलेच आहेत. इंस्टावरती, व्हॉट्सअपवरती, ग्रुपवरती सगळीकडे व्हायरल झालेले आहेत. पेपरला बातमी देखील आली आहे. परंतु हे कितपत खरं, तर मी तुम्हाला काय अशा बाकाळ गोष्टी सांगत नाही मित्रांनो, काय की असंच मनानं अंदाजे सांगत नाही. आता मी याचा पुरेपूर माहिती काढली अगोदर की बाबा माझे मित्र आहेत, काय आता मागील आपल्या अकॅडमीतील काही विद्यार्थी भरती झालेत, ते ट्रेनिंग करून आले, ते मुख्यालयामध्येच आहेत. तर त्यांना कॉल करून विचारपूस केली की बाबा खरंच तुमच्या जिल्ह्याला, तुमच्या मुख्यालयामध्ये पोलीस भरती ग्राउंडची तयारी सुरू करण्यात आलेली आहे का, 10 तारखेपासून सुरू होणार आहे का, परिपत्र फिरतंय ते खरं आहे का, याची अपडेट माहिती घेतली. तर पहिल्यांदा तर आहे रत्नागिरीच्या एका विद्यार्थ्याला फोन केला होता, तो तिथेच असतो आता मुख्यालयामध्ये. तर त्याचं देखील म्हणणं असं आलं आहे की सर, आमच्या रत्नागिरी मुख्यालयामध्ये ग्राउंडला म्हणजे सुरुवात केलेली, वर्किंग सुरू केलेली आहे दुरुस्तीसाठी, ग्राउंड दुरुस्तीसाठी, स्वच्छता किंवा ट्रॅक आखणं किंवा उंचीचे जे हे असतात हाईट मोपायचं ते काढण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं सातारा या ठिकाणी देखील विचारपूस केली तर सातारामध्ये देखील वर्किंग सुरू आहे ग्राउंडची. त्यानंतर मीरा भाईंदरची काय अपडेट आपल्याला भेटलेली नाही, ठाण्याची देखील अपडेट काय भेटलेली नाही. त्यानंतर SRPF गट नंबर 10ची देखील आपल्याला माहिती भेटलेली आहे, तिथे पण वर्किंग सुरू आहे. आणि नवी मुंबई या ठिकाणी देखील ग्राउंडची तयारी सुरूच आहे, कारण ते ऑलरेडी ग्राउंड सुरू आहे नवी मुंबईचं, कारण तिथं PSIचं आता ग्राउंडची हिचा टेस्ट चालू आहेत, PSIचं ग्राउंड चालू आहे. त्यामुळे तिथं ग्राउंडची तयारी काय करायची गरज नाही. परंतु जे मुलं तिथं आहेत आपले आत्ता झालेले, त्यांना संपर्क साधून माहिती घेतली की तिथं देखील ग्राउंड 10 तारखेपासून सुरू होईल. आता जेवढं काय जिल्ह्याची हे आलं तिथं 100% म्हणजे चालू होईल किंवा होण्याची संभावना दर्शवत आहे. परंतु मित्रांनो, आता तुम्ही म्हणसान की सर अजून हॉल तिकीट कसं का आलं नाही. एक 5 ते 6 तारखेला तुमचे हॉल तिकीट यायला सुरू होतील. 4-5 दिवसाअगोदर हॉल तिकीट सोडण्यात येणार आहे असं माझ्या कानावरती आलेलं आहे. माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे की 8 ते 10 दिवसाअगोदर तुमचं हॉल तिकीट येणं गरजेचं आहे, परंतु आलेलं नाही. त्यामुळं 5-6 तारखेनंतर येईल असं संभावना आहेत हॉल तिकीटचं. तर मित्रांनो, ही बातमी किती खरी किती खोटी ही आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. म्हणजे ही बातमी 100% आतापर्यंत तर आपण जसं माहिती घेतली बाहेरून, जे मुलं मुख्य आहेत तिथून तर खरं आहे. बघू खरंच 6 किंवा 10 तारखेला 6ला तर होणारच नाही, परंतु 10 तारखेला ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही तयारी चांगलीच ठेवा, घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. आता दुसरा मुद्दा आहे मित्रांनो की SRPF सुरू पहिल्यांदा करतील, जिल्हा पोलीस पहिल्यांदा करतील किंवा चालक पोलीस पहिल्यांदा करतील, हे अजून काय आपल्यापर्यंत अपडेट याची आलेलं नाही. काय असेल ते असेल, कुठून सुरू का होईना पण सुरू होणं गरजेचं आहे. तर तिसरा मुद्दा आहे की आता काय मुलं म्हणतात सर जून-जुलैमध्ये पावसाळा सुरू होतो, तर आता कसं होईल, पावसाळा सुरू झाला तर ग्राउंडला काय फरक पडेल का. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एवढा काय पाऊस असा नसतो, कोकणात पण नसतो की 10-10 दिवस 15-15 दिवस पाऊस लागून राहतो. एक दिवस जरी पडला तर दुसऱ्या दिवशी तो क्लिअर होतं ग्राउंड. त्यामुळे पावसाचं काय भरतीला संबंध येत नाही. हा पण आपला पॉईंट क्लिअर झालेला आहे.
आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे वारंवार विचारतात मुलं की सर मुंबईचं ग्राउंड कधी चालू होईल, मुंबईचं ग्राउंड कधी चालू होईल. मित्रांनो, गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला मागे तुम्ही 2000 मागच्या झालेली भरती 21-22ला त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट मांडणी केली होती की मुंबई वगळता तुम्हाला दुसरा एक जिल्हा निवडता येईल आणि मुंबईला एक फॉर्म भरता येईल, असं त्यानं या मागील वर्षामध्ये स्पष्ट मांडणं होतं. परंतु या चालू वर्षी फक्त तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे असं मांडणी केली होती. त्यामुळे मुंबईचा वेगळा पेपर आणि इतर जिल्ह्याचा वेगळा पेपर असं काही होणार नाही. सुरू झालं की सर्व जिल्ह्यांचं एकाच वेळी सुरू होईल, नाहीतर म्हणसान ह्या जिल्ह्याचं झाल्यावर मुंबईचं सुरू होणार, असं अजिबात होणार नाही. एकदा सुरू झालं की सर्व जिल्ह्याचं एकदाच सुरू होणार आहे. त्यामुळे आपली तयारी ठेवा. भरती कधी का असं ना घाबरून जायचं नाही. आता तुम्ही भरतीला उतरताय म्हणजे तुम्ही पुरेपूर तयार राहा. आणि जे मुलं महिना 1.5 महिना आत्ता तयारी करतात आणि ग्राउंड लांबावं अशी त्यांची अपेक्षा असेल तर शक्य नाही मित्रांनो. तुम्ही तहान लागल्यावर विरखांदा आलेला आहे, तुम्हाला याचा फायदाच होणार नाही कसलाच. पण जे मुलं वर्ष 1.5 वर्ष 3 वर्ष जर कंटिन्यू हाल अपेक्षा सहन करत आहेत त्यांच्यासाठी लवकर ग्राउंड होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी खूप दिवस वाट बघितली. तुम्ही आत्ता एक 10 दिवस 15 दिवस आधी फॉर्म भरलेला आहे, माझी तयारी नाही आणि आता ग्राउंड नको सुरू व्हायला, अशा काही जणांच्या मनस्थिती आहेत. तर त्यांच्यासाठी नव्हे तर 3-3, 1.5 वर्ष झालं यासाठी लढतायत, गाजतायत. त्यांच्यासाठी लवकरात लवकर ग्राउंड सुरू होऊन त्यांचं भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. तर मित्रांनो, अजून काही नवीन अपडेट आली ग्राउंडबद्दल तर नक्कीच व्हिडिओ बनवेल. आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. जय हिंद.